खासदारांनी सांगावं की आम्हाला 400 पार जागा कशासाठी पाहिजे, तर आम्हाला याच्यानंतर देशामध्ये संविधानच ठेवायचं नाही. तर पुढच्या निवडणूकच नाहीत ना. आखरी पक्ष लोकशाही या सगळ्या संविधानाच्या आधारावर आहे. भाजपची मानसिकता एकदम स्पष्ट आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत, त्याला काही नाकारता नाही. आम्ही माझ्या पण भावना यांच्यापेक्षा जास्त तीव्र आहेत. मी माझ्या भाषणातही सांगितलं. पण मूळ प्रश्न तो नाही ना. की सध्याची स्थिती देशासाठी भयावह आहे आणि अशा परिस्थितीत सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेहमी देशाच्या लढाईमध्ये सहभाग सांगली जिल्ह्याच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा राहिलेला आहे. तो आता पण राहील, याच्यामध्ये आमच्या मनात कुठली शंका नाही. आज आता मीटिंग झालेली आहे, तुमच्या समोरच मीटिंग झाली. त्यामुळे आजपासून सगळे कामं लागतील. दुसरा तुमचा मित्रपक्ष आहे तिकडूनही तसंच आहे. पण आपण वाढवतो, कोणाला वाढत असेल तर एखाद्या झाडाला पाणी घालायचं किंवा काही प्रयत्न करू थोडाफार जास्त दिसत नाही. पण आता आमचं काँग्रेस त्या ताकदीनं जिल्ह्यामध्ये आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या सोबत उभी राहील. आता सुद्धा सभा झाली. सभा झाल्यानंतर फक्त विशाल पाटलाचा तिथं करण्यात आला, घोषणा देण्यात आल्या जो सभेमध्ये आमच्या समोर गेल्यानंतर सगळेच कार्यकर्ते. असं आहे, 4 लोकांनी घोषणा केल्या त्यालाच तुम्ही वाजवत असाल तर ठीक आहे. पण आम्ही तेवढं 3 तास तिथं मी बसलो होतो. एकाने कोणी घोषणा केल्या नाहीत. आम्ही काही बंदुकी घेऊन उभं राहिलो नाहीत. काही ईडी नाही लावून टाकली कोणावर, आम्ही काही सीबीआय नाही लावला, काही पोलिसांचा दबाव नाही आणला. आखरी त्या ठिकाणी तुम्ही होतात, आम्ही होतो. आम्ही 3 तास तिथे तब्बल बसलो होतो. कोणीच काही तिथं आवाज नाही केला. आता तुमच्या मागं कोणी केलं असेल तर तो त्याला आता मला काय माहिती. कारवाई करणार आहात का? आज हा सगळा अहवाल आम्ही दिल्लीला पाठवू आणि दिल्लीतून जे काही आदेश येतील त्याचं पालन केलं जाईल. एकंदरीत तुम्ही पाहिला